गट क्रमांक 2चा सुपर 8चा पहिला सामना पावसात वाहून गेला आणि पाक आणि न्यूझीलंड यांच्या वाट्याला प्रत्येकी एक एक गुण आला. आता रविवार हा सुपर संडे आपल्यासाठी 2 सामन्यांची मेजवानी घेऊन येतोय. त्यातला पहिला सामना 3 वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार सहयजमान लंका आणि इंग्लंड यांच्यात होईल आणि दुसरा सामना अर्थात आपला आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती होणार आहे. तर हा रविवार आपल्याला डबल धमाका घेऊन येणार आहे. परंतु यात एकाच गोष्टीची भीती आहे. जसं सुपर 8चा शनिवारचा सामना पावसात वाहून गेला, तसाच लंकेतला त्यांच्या गटातला हा दुसराही सामना पावसाची चिंता घेऊनच खेळावा लागणार आहे. कारण पाऊस याही सामन्यात या 2 संघांचा पाठलाग सोडणार नाही. त्यामुळं लंकेला घरच्या मैदानावर खेळताना जारे जारे पावसा असं म्हणण्याची वेळ येणार आहे. कारण यजमान असल्यामुळं घरच्या मैदानांचा अंदाज असल्यानं पूर्ण वेळ सामना खेळला तर ते लंकेच्या पत्त्यावरती पडेल. आता आपण दुसऱ्या सामन्याकडे वळूया, ज्याची आपणा सगळ्यांना प्रतीक्षा आहे. आपला आणि दक्षिण आफ्रिकेचा अहमदाबादच्या स्टेडियमवरचा लाखो प्रेक्षक खेचून घेणारा हा सामना रविवारी सायंकाळी 7च्या दरम्यान सुरू होणार आहे. या सामन्यात अर्थात दोन्ही संघ तगडे आहेत. कुणाचं पारडं जड आहे हे सध्या सांगणं अवघड आहे. परंतु घरचं मैदान आणि सगळ्या गोष्टीचा विचार केला तर यजमान म्हणून आपणाला विश्वविजेताचा प्रबळ अशा प्रकारचा दावेदार समजलं जाते. परंतु आपल्या संघाचा विचार केला तर अभिषेक शर्माचा फॉर्म ही आपल्या संघाची जशी चिंता आहे तशी ती चिंता विरोधी संघालाही असणार आहे. कारण अभिषेक शर्मा अजूनपर्यंत आपलं खातंही उघडू शकला नाही आणि प्रतिस्पर्धी संघाला ही गोष्ट वाटत राहणार आहे की जर अभिषेक शर्मा खेळला आणि त्याच्या वाट्याला जर 6 षटकं आली सुरुवातीची पॉवर प्ले मधली तर तो काय करतो याची भीती दक्षिण आफ्रिकेला आहे. त्यामुळे अभिषेक शर्माची जशी आपल्या संघाला चिंता आहे तशी प्रतिस्पर्ध्याला आपल्यापेक्षाही जास्त चिंता आहे, हे मात्र नक्की. दुसरी आपल्या संघाच्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे 3 नंबरवरती येणारा तिलक वर्मा. तिलक वर्मा आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करताना दिसत नाही. या स्पर्धेत तो स्ट्राईक रेट खूप त्याचा कमी आहे. त्यामुळे योग्य धावगती राखण्यामध्ये आपला संघ अपयशी होतोय. परंतु आपली मधली फळी जी सक्षम आहे ती सगळं भरून काढते. परंतु या दोघांनीही आपल्या खेळामध्ये लक्षणीय बदल घडवला आणि आपली धमाकेदार सुरुवात झाली. तर आपण जे वर्ल्ड कप सुरू होण्याच्या अगोदर ठरवलं होतं की 20 षटकात आपण 250 धावा काढू शकतो, ते घडणं शक्य आहे. परंतु त्यासाठी पहिल्या 6 षटकात आपले दोन्हीही सलामीवीर शर्मा आणि अर्थातच ईशान या दोघांची सुरुवात धमाकेदार झाली तर 250चा टप्पा आपणाला आपल्या घरच्या मैदानावर अवघड नाही. एकूणच काय, दक्षिण आफ्रिकेबरोबरचा हा जो सामना आहे हा प्रचंड अशा प्रकारची करमणूक घेऊन येणार आहे. T20 मधला दक्षिण आफ्रिकेबरोबरचा आपला अंतिम सामना आजही आठवतोय. आजही त्या कॉमेंटेटर बॉक्समधून येणारा लॉंग ऑफ आणि सूर्यकुमार यादव हा शब्द आजही कानात गुंजतो आहे. बघूया आता उद्याच्या या सामन्यात असा कुठला क्षण येतोय की जो कायमस्वरूपी आपल्या हृदयात असणार आहे. बघूया हा सुपर संडे आपल्यासाठी कुठल्या प्रकारचं ब्लॉकबस्टर करमणूक घेऊन येतो ते.